नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये 10वा पदार्थ बनवतोय, तो म्हणजे तांदळाच्या पिठाचे बॉबी पापड. हे पापड पहा, तळल्यानंतर मस्त असे तिप्पट चौपट फुललेले आहे आणि अगदी पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे अजिबात तेलकट किंवा कडक न होता मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. आता तांदळाच्या पिठाचे पापड तयार करायचे म्हटल्यावरती सोबतीला 1-2 जणं लागतातच. आणि कधी-कधी घरामध्ये आपल्या सोबतीला कोणी मदत करायला नसतं, तर अगदी एकटी महिलासुद्धा एकाच वेळी 4-4, 5-5 किलोचे हे बॉबी पापड तयार करू शकते, अगदी ते सुद्धा कोणाच्याही मदतीशिवाय. आता हे पापड तयार करायला कोणत्याही प्रकारची जास्तीची मेहनत करावी लागत नाही, अगदी फटाफट बनून तयार होतात. तुम्हाला व्हिडिओमधून समजलं असेल, पापड अजिबात तेलकट झालेले नाहीत, मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. आता तांदळाच्या पिठाचे पापड तयार करायचे म्हटल्यावरती त्यांना खिशी घ्यावी लागते. त्यासोबतच कधी-कधी काय होतं, एवढा सारा घाण घालूनसुद्धा पापड अर्धवट सुकल्यानंतर त्यांना तडा जातात किंवा ते तुटतात. तर आज आपण अशा प्रकारचं कोणतंही टेन्शन न घेता अगदी झटपट असे हे बॉबी पापड तयार करणार आहोत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. व्हिडिओ माझा जरासुद्धा कुठे आवडला असेल ना तर एक लाईक जरूर करा. चला तर लगेचच आजच्या आपल्या मस्त अशा चटपटीत रेसिपीला सुरुवात करूयात. तांदळाच्या पिठाचे बॉबी पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ कसं तयार केलं ते सांगते. हे पीठ तयार करण्यासाठी मी या ठिकाणी आज रेशनचा जो जाड आणि जुना तांदूळ असतो ना तोच वापरलेला आहे. तांदूळ आधी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, त्यामधलं सर्व पाणी निथळून घेतलं आणि एका कॉटनच्या कपड्यावरती घरातच पंख्याखाली सुकवून घेतला होता. चांगला सुकवून घेतला की गिरणीमधून जाऊन एकदम बारीक दळून आणला. तांदूळ भिजत वेळ घालायची अजिबात आवश्यकता नाही. उन्हाळ्याच्या पापडचा कोणताही पदार्थ बनवताना चिकट ज्या तांदळाचा भात होतो ना तो तांदूळ अजिबात वापरायचा नाही. ज्या तांदळाचा भात मोकळा सुटसुटीत होतो असा जुना आणि जाड तांदूळ वापरायचा. हे पहा, 1 वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चांगलं असं दाबून भरून घेतलेलं आहे, म्हणजे कसं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य होतं. आता या ठिकाणी आपण लगेचच पीठ शिजवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवरती एक मोठी आणि जाडबुडाचं पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं, अगदी त्याच वाटीने मोजून बरोबर 2 वाट्या पाणी घालायचं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाट्या पाणी घाला, अगदी परफेक्ट तुमचे पापड तयार होतील. आता पाणी आपण हलकंसं गरम करून घेऊयात. पाणी गरम झालेलं आहे. लगेचच आपण या ठिकाणी चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने 1 चमचा पापड खार घालायचा आहे. पापड खार घातल्यामुळे बॉबी पापड मस्त असे हलके फुलके आणि खुसखुशीत तयार होतात. त्यासोबतच 2 चमचे आपलं खाण्याचं जे कच्चं तेल असतं ना ते घालायचं आहे. त्यामुळे काय होतं, पीठ जे आहे ना ते तळायला जास्तीचं लागत नाही. आता आपण पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी काढून घेऊयात. हे पहा, या ठिकाणी पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता आपण जे 1 वाटीभर तांदळाचं पीठ घेतलं होतं ना ते सर्व पीठ एकाच वेळी ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हळूहळू पूर्ण 1 वाटी तांदळाच्या पिठाने घातलेलं 2 वाटी पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे. आता खिशी घेताना व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लाटण्याने चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे. म्हणजे कसं, पटापट जेवढी तुम्ही प्रोसेस करणार ना तेवढ्या तुमच्या पिठाच्या अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत. हे पहा, परफेक्ट असं आपलं पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे. चांगल्याशा गिठळ्या 1-2 तयार झाल्या होत्या, त्या देखील मोडून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, लाटण्याला लागलेलं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे. थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे. पीठ चांगलं असं दाबून ठेवायचं आहे, म्हणजे कसं पिठाला वाफ छान बसते आणि पीठ मस्त असं शिजलं जातं. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून अगदी कमी आचेवरती साधारणतः 10 ते 15 मिनटं आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये प्रत्येकी 2-2, 3-3 मिनिटाला झाकण ओपन करून तळापासून चांगलं असं हलवून घ्या आणि पुन्हा शिजत ठेवा. म्हणजे काय होतं, पीठ जे आहे ना ते बुडायला लागत नाही. चला तर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पीठ चांगलं असं शिजवून घेऊयात. हे पहा, बरोबर 1 वाटी पीठ शिजण्यासाठी मला या ठिकाणी कमी आचेवरती 10 ते 15 मिनिटं लागलेली आहे. जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हे पापड तयार करत असाल ना तर तुम्हाला जास्तीचा वेळ लागू शकतो. परफेक्ट असं पीठ शिजवून तयार झालेलं आहे. अजिबात गुठळी वगैरे नाही. आता हे पीठ शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं ते सुद्धा तुम्हाला सांगते.
थोडासा थंड पाण्याचा हात घ्यायचा, शिजलेल्या पिठाची गोळी होते की नाही पाहायची. गोळी छान तयार झाली आणि पीठ बोटांना चिटकलं नाही की समजावं पीठ मस्त असं शिजलं आहे. आता या ठिकाणी आपलं पीठ शिजवून तयार झालेलं आहे. आता हे शिजलेलं पीठ एका जाड प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं 4 ते 5 मिनिटं मळून घ्यायचं आहे. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जर तुम्हाला घालायचं नसेल ना, तर सरळ एखादा कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मळून घेऊ शकता. कॉटनच्या कपड्याला सुद्धा पीठ अजिबात चिटकत नाही. जेवढं तुम्ही चांगलं असं मळून घेणार ना, तेवढे तुमचे पापड जे आहेत बॉबी पापड मस्त असे तयार होतात. अजिबात करताना कुठेही तुटत फाटत वगैरे नाही. हे पहा, साधारणतः एक 4 ते 5 मिनिटं मी हे पीठ जे आहे शिजवलेलं ते चांगलं असं मळून घेतलेलं आहे. पिठाचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे. अजिबात पिठामध्ये गुठळी वगैरे नाही. मस्त असं बॉबी पापडसाठी लागणारं पीठ तयार झालेलं आहे. आता मी एका ताटामध्ये तुम्हाला काढूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी मस्त असं पांढरं शुभ्र लोण्यासारखं मऊसूत असं आपलं हे पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे. परफेक्ट. आता आपण लगेचच असे बॉबी पापड तयार करायला सुरुवात करणार आहोत. बॉबी पापड तयार करण्यासाठी बॉबी पापडची अशी थाळी भेटते, ती थाळी घेतलेली आहे. साच्यामध्ये घालायची आहे. आता हे शिजवून घेतलेलं पीठ थोडं थोडं करून साच्यामध्ये घालायचं आहे. चांगलं असं दाबून भरायचं आहे. म्हणजे कसे भरपूर सारे बॉबी पापड एकाच वेळी साच्यामधून होऊ शकतात. हे पहा, आता एका प्लास्टिकच्या कागदावरती मी हे बॉबी पापड घालून घेत आहे. मस्त असं तयार होत आहे. अजिबात करताना कुठेही तुटत वगैरे नाही आहे. जेवढे तुम्हाला लांबट हवे असतील ना, तेवढे तुम्ही हे लांबट बॉबी पापड तयार करून घेऊ शकता. आता जरी तुम्हाला हे पापड एकावर एक चिटकलेले वाटत असतील ना, तरीसुद्धा सुकल्यानंतर तुम्ही त्याचे तुकडे करून घेऊ शकता. काहीच काळजी करण्याचं टेन्शन नाही. हे पहा, हे बॉबी पापड अगदी झटपट तयार होतात. अजिबात वेळ लागत नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं, तांदळाचे पापड बनवायचं म्हटल्यावरती जोडीला 1-2 माणसं लागतातच ते व्यवस्थित असं दाबायला, खिशी घ्यायला. बॉबी पापडचं तसं नाही. बॉबी पापड जे आहेत ना, ते एकटी व्यक्तीसुद्धा 5-5, 6-6 किलो एकाच वेळी करू शकतात. कारण हे पापड करायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा. मस्त असे पापड तयार होतील. तांदळाचं पीठ तयार करताना कोणताही जुना आणि रेशनचा तांदूळ वापरा. म्हणजे कसं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं. जर तुम्ही नवीन तांदूळ वापरला, ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ जर तुम्ही वापरला ना, तर काय होतं, पाण्याचं प्रमाण चुकू शकतं. पीठ तुमचं जास्तीचं पातळ होऊ शकतं. याच पद्धतीने उरलेले सर्व पापड तयार करून घेते आणि सुकवून सुद्धा घेतलेले आहेत. पहिला दिवस घरातच पंख्याखाली सुकवले, नंतरचे 2-3 दिवस कडकडीत ऊन दाखवलेलं होतं. बॉबी पापड पहा मस्त असे सुकले गेले आहेत. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं, पापड जरी आत्ता एकमेकांना चिटकलेले दिसत असतील तरीसुद्धा सुकल्यानंतर आपण त्याचे अशा प्रकारे तुकडे करू शकतो. म्हणजे कसं तळायला सुद्धा सोपं पडतं. जर तुम्ही अशाच पट्ट्या तळायला गेलात ना, तर काय होतं, कढईसुद्धा फुलणार नाही इतके हे पापड फुलतात. आणि हे पापड खरंच खूप छान चवदार होतात आणि ना करायला फारच सोपे आहेत. मस्त असे कडकडीत सुकले गेले आहेत. 1-2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये अगदी छान असे टिकतात. आता तुम्हाला मी काही पापड तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कढईमध्ये तेल मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे. हे पापड पहा तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट फुललेले आहेत. मस्त असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. आता हे पापड ना खायला अजिबात कडक तयार होत नाहीत. मस्त असे खुसखुशीत तयार होतात. अजिबात तेलकट होत नाहीत. पापड बनवायला फार सोपे आहेत. एकटी व्यक्तीसुद्धा भरपूर सारे पापड एकाच वेळी करू शकते. 1-2 वर्ष मस्त असे टिकतात आणि ना करायला अजिबात कोणत्या प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी सुद्धा लागत नाही. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला मी काही पापड तळून दाखवलेले आहेत. आता तुम्हाला ना मी हे पापड तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अजिबात तेलकट झालेले नाहीत. मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत आणि ना चवीला खरंच खूप छान लागतात. मस्त असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहे. ज्या व्यक्तींना हे पापड बनवायला, तांदळाचे पापड बनवायला टाईम लागतो, वेळ नाही ना, तर त्या व्यक्तींनी असे पापड जरूर बनवा. खरंच खूप पटपट तयार होतात आणि ना चवीला 1 नंबर लागतात. कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा आणि कसे झाले पापड मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.